नमस्कार. तर आता मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे. मार्गशीर्षचे उपवास सुरू झालेले आहेत. तर आपण मार्गशीर्ष उपवास स्पेशल उपवासाचे अप्पे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर मी इथे 1 कप साबुदाणा रात्रभर भिजत ठेवलेला होता. चांगला मऊसूत तो भिजलेला आहे. तर 1 कप साबुदाण्यासाठी मी 2 छोटे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला याच्यामध्ये किसून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही चांगली मॅश करून घेतले तरीही चालतील. तर अशा पद्धतीने मी दोन्हीसुद्धा बटाटे किसून घेतलेले आहेत. छोटे छोटे बटाटे होते म्हणून मी 2 टाकलेले आहेत. तुम्ही 1 मोठा बटाटासुद्धा टाकू शकता. तर एक बारीक चिरलेली मिरची टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. तुम्ही जर जिरं उपवासाला खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल. आणि 1 चमचा दही टाकलेला आहे. दह्याऐवजी लिंबाचा रस टाकला तरीही चालेल. आणि 4 चमचे दाण्याचा कूट टाकलेला आहे. दाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याचा कूट बनवलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक अर्धा चमचा लाल तिखट टाकलेले आहे. तर आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्या हिशोबाने आपण लाल तिखट टाकायचं आहे. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. खूप छान होतात हे अप्पे आणि अगदी कमी तेलामध्ये तयार होतात आणि खूप टेस्टीही होतात. चवीलाही खूप छान होतात. त्यामुळे नक्की ट्राय करा. तर मी परत सांगते, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. सबस्क्राईब करणं अगदी फुकट आहे, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. तर इथे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर या मिश्रणाचे आपल्याला असे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. तर असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. तर मी इथे सगळे गोळे बनवून घेते व्यवस्थित. तुम्हाला आणखीन एक दाखवते. तर अशा पद्धतीने आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर मी इथे सगळे गोळे बनवून घेते. तर मी इथे गोळे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला तयार करायचे आहे. तर अप्पे पात्र मी घेतलेलं आहे आणि त्याला तेल लावलेलं आहे आणि गरम करून घेतलेलं आहे. तर या अप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल घालून आपल्याला हे गोळे त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत अशा पद्धतीने आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर गॅस मीडियम ठेवायचा आहे. जास्त फास्ट ठेवायचं नाही, नाहीतर वरून करपू शकतात हे अप्पे आणि आतून कच्चे राहू शकतात. तर 1-2-3 मिनटं आपल्याला असं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून 5 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. तर 5 मिनटं झालेले आहे, तुम्ही बघू शकता. तर मीडियमच गॅस ठेवायचा आहे, फास्ट ठेवायचा नाही. तर आपण हे परतून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे कलर आलेला आहे मस्त असा. तर सगळे अप्पे आपल्याला परतून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने चमच्याने. तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता. तुम्ही जर उपवासाला तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून टाकायची. खूप छान होतं. तर अशा पद्धतीने परतून घ्यायचं आणि दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला. वरून गरज वाटल्यास थोडं थोडं तेल सोडायचं. तर मी दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि वरून क्रिस्पी होतात आणि आतून अगदी सॉफ्ट होतात आणि खूपच छान लागतात. जर तुम्ही एकदा बनवली ना तर पुन्हा पुन्हा बनवाल असे होतात. बघू शकता इथे मस्त असं मी काढून घेते प्लेटमध्ये आणि त्याला वरून कलरसुद्धा खूपच छान आलेला आहे. तर मी ते सगळे अप्पे काढून घेते प्लेटमध्ये.
तर आपले तयार झालेले आहेत मस्त असे क्रिस्पी उपवासाचे आप्पे. हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. खूप अप्रतिम लागतात. तर नक्की ट्राय करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल तर मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.